काल श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार होता. तर बऱ्याच ठिकाणी तिसऱ्या सोमवारी तर अगदी महादेवाच्या मंदिरामध्ये भरपूर अशी गर्दी असते. आणि हे तर बारामती तालुक्यातलं आपलं प्रसिद्ध असं सोमेश्वर मंदिर आहे. तर बारामती तालुक्यात कारंजे गावामध्ये हे सोमेश्वर मंदिर अगदी मोठं असं अगदी जागरूक स्थान आहे. तर तिथे भरपूर लांबून अशी भक्तगण किंवा बरीच मंडळी लांबून येते. तर दिवसभर किंवा महिनाभर श्रावण महिन्यात भरपूर अशी गर्दी असते. आणि तिसरा सोमवार म्हटलं तर विचारूच नका, अगदी भरपूर अशी ही दर्शनासाठी रांगसुद्धा असते. म्हणून आम्ही दिवसभर दुपारचं जायला नको, आपण गर्दी करायला नको, म्हणून आम्ही संध्याकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान आम्ही दर्शन घ्यायला तिथे गेलो. तर सोमेश्वर मंदिरापासून जवळच राहत असल्यामुळे आमचं श्रावण महिन्यात भरपूर वेळा दर्शनासाठी येणं होतं. पण तिसरा सोमवार असल्यामुळे आम्ही त्या दिवशी पण जायचं ठरवलं. तर आता आम्ही गाडी पार्क केली. तर जिथे गाडी पार्क केली त्यापासून मंदिर बरंच लांब आहे, म्हणून आम्ही चालत निघालो. तर आता चालत थोडं अंतर पुढं आल्यानंतर आता आम्हाला नंतर एक दुकानं लागली. तर ती दुकानं पाहत आम्ही सोमेश्वर मंदिरापर्यंत पोहोचलो. तर बघा आता भरपूर अशी ही दुकानं लागलेली होती, हॉटेलं होती, खाण्याची अगदी भरपूर वेगवेगळे पदार्थांचे दुकान, हॉटेल होते, लहान मुलांची खेळणीचं दुकान होतं. नंतर महिला वर्गाचे बरेच असे सौंदर्य प्रसाधनं, ज्वेलरी, भरपूर अशी ही दुकानं पाहत आम्ही पुढे चाललो. तर कुठे फळं होती, भाजीपालासुद्धा होतं. तर घेण्यासारखं महिला वर्गाला तर भरपूर असं होतं. त्यामुळे बराच वेळा जर दर्शन करून आलं की महिला वर्ग दुकानात वळाल्याशिवाय राहतच नव्हता. नंतर पुढे प्रसादांची दुकानं होती, वेगवेगळे प्रसाद होती. नंतर पुढे गेल्यानंतर बघा आता हे लहान मुलांचे खेळण्याचं दुकान आहे हे. नंतर पुढं गेल्यावरती आपल्याला घरात जे साहित्य लागतं, संसार उपयोगी ज्या वस्तू असतात त्याची दुकानं होती. आपण आता हे गणपती बसवतो, महालक्ष्मी बसवतो, त्याचं डेकोरेशनचं सामानसुद्धा इथे अगदी मस्त असं ठेवलेलं होतं. तर घरातल्या ज्या वस्तू आहेत, टोप, बशा, चिनी मातीच्या बरण्या, आता डेकोरेशनसाठी ही फुलांच्या माळा, तर भरपूर घेण्यासारखं होतं. हे पाहत आम्ही पुढे चाललेलो होतो. तर जशी दुकानं दिसतील तसं येताना आपण घेऊया हे पाहून घेतलं आणि पुढे आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो. तर आता बघा हे मंदिर असं मस्त छान सजवलेलं होतं. छान लाईटिंगच्या माळा होत्या, नंतर फुलांच्या माळा होत्या. मस्त असं हे मंदिर सजवलेलं होतं. तर हे लांबून पाहिलं, नंतर जवळ गेल्यानंतर पाहिलं, खूप मस्त असं वाटत होतं, अगदी छान वाटत होतं. तिथं आता बरेच जणचं फोटो सेशनसुद्धा चाललेलं होतं. हे बघून अगदी मस्त वाटलं, अगदी छान उत्साह येतो देवाच्या दारी आल्यानंतर. तर अगदी घरातलं सर्व काही इतर जणं दुःख विसरून अगदी देवाच्या दारात पाया पडायला येतात आणि मस्त वाटतं. तर तसंच पुढं गेलो तर पुढं पाहिलं तर अगदी दर्शन घेण्यासाठी रांग दिसत होती, ती भरपूर लांब होती. त्यामुळे आता किती लांब आहे हे काही लक्षात येत नव्हतं. त्यामुळं मी पाहिलं. नंतर बाहेर आल्यानंतर बघितलं तर थोडीशी जिथून रांगा सुरू होतात ते थोडंसं मला मोकळं दिसलं. म्हटलं चला आपलंसुद्धा दर्शन लवकर होईल. म्हणून जे रांगेत आपण उभं राहतो तर तिथून मी जवळपास भरभर असं हे अंतर पार केलं. तर तुम्ही बघू शकता अगदी मोकळं होतं. त्यामुळे भरभर जाऊन मी वर चढले, कारण वरून रांग सुरू होती. आणि इथे आल्यानंतर मग बघितलं तर आता इथे मात्र गर्दी होती. आता भरपूर रांग इथून आपली सुरू होती. इथे मग मी रांगेत उभी राहिले. पण वरून मंदिरातलं सगळं वातावरण कसं आहे ते सर्व काही छान असं दिसत होतं. तर वरून मग मी शूटिंग पण घेतलेली आहे बघा. हे बघा अतिशय मस्त असं सगळेजण दर्शन घेण्याची घाई करत होते. नंदी महाराज दिसत होते तिथून. पुन्हा अगदी रांग जिथपर्यंत आपण कुठपर्यंत आलो हे आपल्याला कळत होतं. आणि ज्यांना रांगेत उभं राहायला जमत नाही तर तेही मधल्या पॅसेजमधून दर्शन घेऊन निघून जात होते. तर असंच करत आम्ही हळूहळू रांग ही आमची पुढे सरकत होती. तर बघा
थोड्या वेळाने आम्ही खाली उतरलो. तर आता खाली आल्यानंतर हे बघा, पहिल्यांदा इथे नंदी दिसतात. तर असं वातावरण अगदी मस्त असं मंदिरातलं हे छान वातावरण मला खाली आल्यानंतर पण बघायला मिळालं. तर इथूनच मी शूटिंग घेतली आणि हे बघा मस्त असं मंदिरातलं हे जे महादेवाची पिंड जी आहे तर ती नक्की 7:15 वाजलेले होते. तर जवळपास आम्ही 1 तास तरी नक्की आम्हाला लागला असेल रांगेत उभे राहून दर्शन घेण्यापर्यंत. तर असंच पुढे सरकत सरकत आम्ही आता जवळपास बरंचसं जवळ आलेलो होतो. हे मधल्या पॅसेजमध्ये भगवान शंकराची मूर्ती आहे, परत महादेवांची पिंड आहे. तिथूनच ज्यांना रांगेत उभं राहायला जमत नाही तिथूनच ते दर्शन घेतात. तर तिथेही मी उभं राहून दर्शन घेतलं आणि जवळ आल्यानंतर जे आपल्या गाभाऱ्याच्या बाहेर जे मंदिर आहे त्याच्या तिथून मी दर्शन घेतलं. गणपती आणि महादेवाची पिंड असं मी दर्शन घेतलं आणि नंतर गाभाऱ्याजवळ जाऊन आत गाभाऱ्यामध्ये सोडत नव्हतं, दरवाजा लावलेला होता, पण तिथूनच मी थोडंसं शूटिंग घेतलं. तर आत आपल्या महादेवाच्या पिंडीचं सजावट चाललेली होती, पूजा चाललेली होती. तिथून दर्शन घेतल्यानंतर मग मी नंदींचं दर्शन घेतलं. नंतर भगवान शंकराच्या मूर्तीचं आणि पिंडीचं दर्शन घेतलं. नंतर तिथून बाहेर आल्यानंतर तिथे खोमणे मंदिर आहे, त्यांचं दर्शन घेतलं. त्याच्या मागे एक बारव आहे, त्याचं दर्शन घेतलं. आता इकडे बघा महाप्रसाद चालू होता. तर बरेच जण महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेत होते. तिथून हे बघा आता मंदिराचा कळस दिसतो. छान असं लाईटिंगने सजावट केलेली होती आणि इथे आता आपले जे देव निघालेले होते, अगदी छोट्या स्वरूपात सर्परूपी हे देव जे आहेत त्यांचं दर्शन घेतलं. आणि मंदिराच्या तिथे आम्ही इकडे तिकडे थोडंसं फिरून मंदिराचं जे वातावरण आहे ते अनुभवलं. अतिशय छान वाटत होतं. देवाच्या दारात नाहीतरी खूप मस्तच वाटतं. तर बघा आता सगळीकडे आम्ही फिरून थोडंसं आम्ही पण फोटो सेशन केलं. तर देवाच्या दारातून आपल्याला अजिबात हलू वाटत नाही, पण खूप उशीर होत चालला होता म्हणून आम्ही आता नंतर दुकानं जिथं होती तिथे आलो. आता इथे पाळणे बघा, मोठे मोठे पाळणे लागलेली होती. लहान मुलंही छान अशी खेळत होती, पाळण्यात बसत होते. हे बघा खूप मस्त अशी हे पाळणे पण तिथे लागलेली होती, दुकानं लागलेली होती. मलाही मोह आवरेना, थोडंसं खरेदी करावी म्हटलं. लहान मुलांची खेळणी होती. नंतर मलासुद्धा खरेदी करण्याचा मोह झाला म्हणून थोडीशी मी सुद्धा खरेदी केली. नंतर खूप उशीर झाला होता. खरेदी करून आम्ही नंतर घरी परतलो.